मित्रांनो पहा, मी आलो होतो कृष्णा भागा साराम्याजवळ. एवढं आमचं क्यूट हे पहा. तर याला आहे ना आमच्याशिवाय करमत नाही. औरत आले आले आहे. पहा पहा, ए पिलू पिलू, लई माया करत असतो आम्ही याची. याची माया माझ्याजवळ येऊ देत नाही. आता बाहेर आहे, याची माया आत कोंडलेली आहे. पहा आमचं पिलू आता धुवून लागते. आता पोळाजवळ आला आहे. आता मस्त धुयाचं, याला सजवायचं नंबर आहे. घुंगरा आता साज आणलाय आमच्या कृष्णाला. तर मित्रांनो एवढं खतरनाक आहे. तर काल आहे ना ते पलीकडचा कुठं दिसायला पाहिजे तुम्हाला, ते तिकडं पळून गेलं आणि त्याच्यासोबत या मायला घेऊन गेलं मागं. तर एवढं पळवलं काल मध्ये यानं. आता याला मोकळं सोडणं म्हणजे आम्हाला भेवच झाले, कारण 1-2 माणसं मागू लागली याला द्या म्हणून. हे पहा कसं करायला. पहा काय रे कबे चिक्याऊ. तर याचं नाव आमच्या घरात याला नाव एक नाही. मी याला कृष्णा म्हणत असतो. आमचे काका याला जड्र्या म्हणतात, जड्र्या. आणि कोणी चिक्या म्हणते याला. मला लहान हो चिक्या म्हणते. ते पहा आमचा बकासूर तिकडं फुसफुस करायला आहे. बकासूर लय खतरनाक आहे. बकासूर आता 2-4 दिवस झाले एवढा खतरनाक व्हायला आहे. म्हणजे पहिले मस्त आता ठरवू दे जाय कोणाला बी, पण आता बकासूर एवढा खतरनाक झाला आहे का की म्हणजे जवळ गेलं की अशी मान फिरवायला आहे, असे शिंग फिरवायला आहे. घाईभरून चाललं आहे काम सगळं. तर पहा आमचा बकासूर कसा आहे. त्याला शिकवण लागते, आता पिटवण लागते. आमचा कृष्णा एकटाच कृष्णाचा सोबती तो पलीकडचा ते गोर आणि कृष्णा या दोघांचा जोड बनवायचा आहे आम्हाला आता. तर मित्रांनो आता तिकडं खत टाकणार आहे. तर खत गिराचा मस्त बांधून ट्रॅक्टर आली. तर चला मग आता तुम्हाला आपल्या कोठ्यातली मंडळी दाखवतो. चंगू मंगू आपले मस्त त्याला त्या कॅरेटमध्ये खाया प्यायला दिले कुटार जरासं. शेपा आमचा मोती त्याला याचं वर जाऊन बसतो हो, विषयच नाही. मस्त पायऱ्यावर वर जाते, या पत्रावर जाऊन बसते. त्याला काहीच ताण नाही. कोणतं वानेर हाणायचं काम नाही, काहीच नाही. हे पहा आमचे चंगू मंगू. वानेर आले की भाऊ कुठं गायब राहते काय माहीत. आणि वानेर एकदा घुसले की तुम्हाला माहिती आहे की सत्यानाश करतात. तर असा विषय झालेला आहे. आणि हे पहा चंगू मंगू मस्त तुरीचं कुटार खायला तिथं. चंगू मंगू भावी मसड आहेत आमच्या या दोघी. ह्या वघारी आहेत आमच्या. ही आमची लंगडी गाय बिचारी. आणि हे आमचा सगळा कोठा मस्त इथं धुपट केले, चिलटं यायला लागू नये म्हणून. असं काऊन वाटायला मला 1-2 ढोर कमी याच्यातलं. सगळे तर दिसायले तर ओके. अरे आपला चिक्यान ते बाहेर येत ना, आपला कृष्णान ते बाहेर येतं तेच म्हणालो. तर चला मग कोठा बिठा साफ की आज काही ताण नाही आपल्याला. साफगीफ करायचं. पप्पा सगळी साफ करून गेली. हे आपलं छोटंसं स्टोअर रूम, याच्यात बॅट वगैरे आमचं राहते. तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इथपर्यंत ब्लॉग पाहिला असेल तर अशक्यच आहे, कारण की माझे ब्लॉग काय कोणी पाहिणे झाले. तर प्लीज जर इथपर्यंत जर कोणी पाहिला असेल तर मला म्हणजे एक क्लूसाठी असं थंबचं साईन द्या, म्हणजे मला कळेल. मला थोडंसं मोटिवेशन भेटेल की बा इथपर्यंत आपला ब्लॉग पाहिलेला आहे कोणतरी. कारण की ब्लॉग पाहिले किती माहिती आहे का, 37 सेकंदपर्यंत ब्लॉग पाहिले तू आमची. मराठी माणसाला सपोर्ट करणं काय यार, तुम्ही असं काम करायला. तर इथपर्यंत ब्लॉग पाहिला असेल तर असं थंब द्या. तर चला मग, आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. करून टाका, काहीच विषय नाही, काय होत नसते हो एक लाईक आणि सबस्क्राईबला. जाऊ पुढं थोडेसे आम्ही. तर चला मग. शेपाईचं मस्त पलंग आहे. सावली असली शिरवळ असली की याच्यावर बसत असतो. इथं आपली बाज आहे. तिकडे जरा ऊन गिनाला बाहेर की मस्त बाज टाकायची, इथं बसायचं. काहीच नाही आपल्या ढोरायला चारा पाणी करायचा, मिटला विषय. मस्त सुट्यायचा, काहीच ताण नाही आपल्याला, काहीच काम नाही. चारा पाणी बस. संध्याकाळची जर अशी ढोरं सोडायची, विषय क्लोज. अशी लाईफ होतं एसी. कारण की आता कॉलेज सुरू व्हायला 1.5 महिना टाईम आहे. तोपर्यंत हीच लाईफ आपली गावची एसी लाईफ. आता काही दिवस तुम्हाला अशीच लाईफ भेटायला आणि दिसेल बी. तर